आज आम्ही अशाच एका वनौषधीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जिला डायबिटीज पेशंट करता रामबाण उपाय मानला जाते. आहे पनीर फूल. दिसायला काही अशा प्रकारचं आहे. हे खूप छोट्या छोट्या फुलांसारखे असतात आणि वरून हे काहीशे काश्मीरी लसूणासारखे दिसतील, पण दाबले तर खूप सॉफ्ट असतात. तसे याला पनीर डोडा देखील म्हटलं जाते. शुगर लेवलला मेंटेन करण्याकरता हे फायदेकारी आहे, कारण ही लो ग्लायसेमिक इंडेक्सवाली वनौषधी आहे, जिला सेवन केल्याने आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते. आता पुढे वळूयात. मित्रांनो, हे जे पनीर फूल असते ना, ते एक नॅचरल ब्लड प्युरिफायर आहे, जे शरीरातील वाताचे बॅलन्स करण्यात मदत करते. पनीर फुलात असलेले अँटीऑक्सिडंट रक्ताला साफ करतात. हे डॅमेज झालेल्या सेल्सला रिपेअर करण्यात मदत करतात आणि शरीरातील असलेल्या भयानक फ्री रॅडिकल्सच्या प्रभावाला देखील कमी करण्यात मदत करतात. तुमच्या आजूबाजूला कोणी अल्झायमर पासून पीडित असेल तर त्यांनाही पनीर फूल आपल्या डाएटमध्ये घेण्याकरता नक्की सजेस्ट करा, कारण पनीर फुलात न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुण असतात, जे तुम्हाला या समस्येपासून बाहेर काढण्यास मदत करतील. पनीर फुलात डायुरेटिक प्रभाव असतो, म्हणजे तुमच्या शरीरात एक्स्ट्रा फ्लूइड जमा झाले असेल तर त्याला ते युरिनच्या वाटे बाहेर काढण्यात मदत करते. पनीर फूल चवीने थोडे कडवट असते, त्यामुळे याला घेण्याकरता तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. नॉशिया किंवा उलटीसारखी फिलिंग होऊ शकते. म्हणूनच तुम्ही कमी क्वांटिटीने सुरुवात करा. स्टार्टिंगला 3 ते 4 फूल घेऊन त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी गाळून ते पाणी प्या, किंवा 3 ते 4 पनीर फूल घेऊन ते पाण्यात उकळून घ्या आणि ते थोडं थंड झाल्यावर प्या. असं हळूहळू करून तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवा.